अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि वबरकातुहू. जय भीम. होऊ घातलेल्या 2025च्या निवडणुकीत आज मी कराड शहर लोकशाही आघाडी आणि यशवंत विकास आघाडी यांच्याकडून आमदार आणि दमदार आमदार बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली आणि नगराध्यक्षाचे उमेदवार आमचे सिंह राजेंद्र सिंह यांच्या नेतृत्वाखाली क्रमांक 15मधून मधून निवडणूक लढवली. खरंच मनापासून माझ्या जनता माय माऊली यांचे खूप खूप आभार. माझ्या अपेक्षेपेक्षा जास्त तुम्ही आशीर्वाद आणि मतं दिली याबद्दल मी खूप खूप तुमचा आभार आहे. तुम्ही दाखवून दिलं की बाबा विकास करणारा हाच आमचा माणूस आणि हाच विकास करू शकतो. हे तुम्ही सगळ्या गावाला एक स्ट्रॉंग मेसेज दिला. जिल्ह्याला बहुतेक जिल्ह्यात हायेस्ट लीडनं निवडून आला असं मला पत्रकारांनी सांगितलं. मला यातली काही कल्पना नाही आहे, पण तुम्ही गावाला मेसेज दिला की आमचा नेता एवढा स्ट्रॉंग आहे की आम्ही जबरदस्त तुम्ही जे मतदान करून मला निवडून दिलं त्याबद्दल मी आभारी आहे. तसंच या निवडणुका दरम्यान प्रचाराच्या दरम्यान ज्या यंग जनरेशन ज्या माझ्या मुली आहेत सगळ्या माझ्या एवढ्या महिला प्रचारक जे म्हणायचं स्टार प्रचारक काय म्हणून आता माझ्याकडे शब्द नाहीत. या महिलांचा एवढा ताफा मोठा घरोघरी जाऊन त्यांनी माझ्यासाठी एवढे प्रयत्न केले आणि त्यांनी त्यांच्या कष्टाचा चीज झालं असं म्हणालो तर वावगं ठरणार नाही. मी बघायचो या मुली ज्या आहेत प्रत्येक घरं जायच्या आणि सगळ्यात महत्त्वाचा सर्व धर्मीय सर्व सुशिक्षित मुली ज्या शाळेत शिकतात त्या मुली माझ्या ज्या माई माऊली ज्येष्ठ माऊली आहेत त्या घरोघरी जाऊन त्यांनी एवढे माझ्यासाठी कष्ट घेतले त्यांच्याबद्दल मी त्यांचा खूप खूप ऋणी आहे. तसेच यंग जनरेशन ज्यांनी वेळात वेळ काढून आज गेली महिनाभर कुठल्या दबावाला कसल्या आमिषाला बळी न पडता त्यांनी त्या यंग ग्रुपनं त्यांचं भविष्य कसं असावं हे ठरवून दिलं. ह्या कराडला की आमचं भविष्य ह्या आमच्या नेत्यासारखं असावं आणि शांततामय आणि सहज जीवनासाठी जे आमदार बाळासाहेब पाटील राजेंद्र सिंह यादव यांचं जे ब्रीदवाक्य आमचं लोकशाहीचं हे त्यांनी सार्थक करून दाखवलं. त्याबद्दल मी पुन्हा यंग जनरेशन यांचं खूप खूप आभारी आहे. तसेच या प्रभागातील जे माझे बरोबर होते किंवा नव्हते मी त्यांना विनंती करतो. झालं इलेक्शन, आता जपा रिलेशन. जे तुमची कामं असतील आपल्या प्रभागातली कामं असतील आपल्या भागातली कामं